प्रेषितांची कृत्ये 2 आणि वचनं 14 ते 41 हा आपला शास्त्रभाग आहे. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे, ज्या संदेशामुळे मंडळीचा जन्म झाला. द सर्मन दॅट लॉन्च द चर्च. ज्या संदेशामुळे मंडळीचा जन्म झाला. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे न संपणारी कथा, द स्टोरी दॅट नेव्हर एंड्स. आता ह्या ठिकाणी ह्या शास्त्रभागात चर्चच्या इतिहासातला पहिला संदेश आपल्याला आढळतो. आणि संदेश किती महत्त्वाचा असतो की ज्यावेळेस संदेश दिला त्यावेळेस लोकांनी ऐकलं म्हणून त्यांना समजलं देव कोण, प्रभू येशू ख्रिस्त कोण, आणि म्हणून त्यांनी विश्वास ठेवला आणि ते देवाच्या मंडळीत आले. ते 120 शिष्य जे बसले होते, ज्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला होता, त्यांना हे बाकीचे लोक मिळाले. आणि अशा रीतीने 120 प्लस बाकीचे परजातीचे परदेशाचे लोक मिळून एकत्रित झाले आणि चर्चचा किंवा मंडळीचा जन्म झालेला आहे. म्हणून संदेश, वचन हे किती महत्त्वाचं असतं लक्षात घ्या. म्हणून शास्त्र सांगतं की गाजवलेल्या मूर्खपणाच्या वार्तेच्या द्वारे जगाचं तारण करणं देवाला बरं वाटलं. इतर लोकांसाठी उपदेश संदेश मूर्खपणा आहे, बोरिंग आहे. परंतु शास्त्र सांगतं की जेव्हा वचन गाजवलं जातं, त्या गाजवण्याच्या त्या उपदेश किंवा प्रिचिंगच्या द्वारे पवित्र आत्मा कार्य करतो. आता या ठिकाणी हे 120 लोक पवित्र आत्म्याने पूर्ण झालेले आहेत. हे 120 लोक 3.5 वर्ष प्रभू येशूच्या सानिध्यात राहिलेले लोक आहेत. ते त्याच्याकडून शिकलेले आहेत, त्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे आणि मग ते संदेश द्यायला लागले. आणि काय झालं बघा, आपण वाचू की या ठिकाणी 14 ते 41 मध्ये पेत्राने दिलेला संदेश थोडक्यामध्ये आहे, ओव्हरव्ह्यू किंवा समरी आहे. आता हा आपण एक 5-7 मिनिटात वाचू शकतो, परंतु पेत्राने कदाचित 1-2 तासाचा संदेश दिला असेल, आपल्याला माहित नाही. आता ह्या संदेशाचं ओव्हरव्ह्यू किंवा आउटलाईन अशी आहे, जर तुम्ही लिहित असाल, वचन 14 ते 21 खुलासा, एक्सप्लेनेशन. वचन 22 ते 36 प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, 22 ते 36 प्रभू येशू ख्रिस्ताविषयी. वचन 37 लोकांचा प्रतिसाद. वचन 38 आणि 39 पेत्राचे उत्तर. आणि वचन 41 मध्ये त्याचा परिणाम, या संदेशाचा परिणाम. अशी थोडक्यात आउटलाईन आहे. तर पहिला पॉईंट, पेत्राने केलेला खुलासा किंवा पेत्राचा खुलासा, पीटर्स एक्सप्लेनेशन. वचन 14 ते 21. 14 वचन बघा, प्रेषित 2 आणि 14. तेव्हा पेत्र 11 शिष्यासह उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरूशलेमेतील सर्व राहणाऱ्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. आता बॅकग्राऊंड सीन असा आहे की हे यरूशलेमेमध्ये 50वा दिवसाचा सण किंवा पेंटेकॉस्टचा सण इस्रायल लोक साजरा करीत आहेत. इतर गावातून, शहरातून, देशातूनही वेगळे लोक आलेले आहेत. परजातीचे, परधर्माचे लोक जे विश्वास ठेवतात ते पण आलेले आहेत. आणि एका माडीवर हे प्रभू येशूचे शिष्य, 12 शिष्य म्हणजे 11, कारण यहुदाने आत्महत्या केलेली होती, आणि बाकीचे असे 120 जण एका माडीवरच्या खोलीमध्ये बसलेले होते. बाकीच्या ठिकाणी सणाचं वातावरण होतं आणि त्या माडीवरच्या खोलीमध्ये 120 जण बसलेले असतात. त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला. अग्नीसारख्या जीवा प्रगट झाल्या. ते अन्य भाषेतून बोलू लागले. लोक जमा झाले, कारण सोसाट्यासारखा नाद झाला. आणि हे वेगवेगळे भाषा, यांना न येणाऱ्या भाषा हे लोक बोलू लागले. देवाविषयीच्या गोष्टी बोलू लागले. म्हणून लोकांना आश्चर्य वाटलं आणि काही जणांना असं वाटलं की हे द्राक्षरसाने मस्त झालेले, हे पिलेले आहे. परंतु
पेत्र त्यांना सांगतो, आपण वाचू वचन 12, तेव्हा सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणाले, हे काय असेल? हे जे ते ज्या येत नव्हत्या त्या भाषा बोलून देवाचा गौरव करीत होते, देवाबद्दल बोलत होते. काही जण चकित झाले, काही जण गोंधळून गेले, म्हटले हे काय असेल? इतर कित्येक लोक थट्टा करून म्हणाले, हे नव्या द्राक्षरसाने मस्त झालेले आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया, कोणी टिंगल केली, कोणी चकित झाले, कोणी गोंधळून गेले की हा काय प्रकार. आणि म्हणून पेत्र उभा राहिला आणि जमलेले त्या लोकांना तो सांगू लागला. वचन 14 मध्ये, अहो यहुदी लोकांनो, यरूशलेमेतील राहणाऱ्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हाला वाटते तसे मस्त झाले नाहीत, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. त्यावेळेस घड्याळ नव्हते. प्रहरावर आणि सूर्यावर आणि चंद्रावर ते टाईम किंवा वेळ मोजत असत. आणि तो म्हणतो की हा पहिला प्रहर आहे. सकाळी 6 ते 9 हा पहिला प्रहर असे, 9 ते 12 दुपारी 12 पर्यंत दुसरा प्रहर, तिसरा प्रहर, असे प्रहरावर टाईम त्यावेळेस कॅल्क्युलेट केला जात होता. आणि पेत्र सांगतो की इतक्या सकाळी सकाळी कोणी पित नाही आणि आम्ही पिलेलं नाहीये, हे तो लोकांना सांगतो. परंतु हा प्रकार वचन 16 योएल संदेशाच्या द्वारे सांगितलेल्या संदेशाप्रमाणे घडला. तो म्हणतो की हे जे झालं, ही जी घटना घडली, हे योएल संदेष्टाने जे सांगितलं होतं शास्त्रलेखात, परमेश्वराने त्या संदेष्टाच्या द्वारे जे सांगितलं होतं ते पूर्ण झालेलं आहे. आणि मग त्या संदेष्टाने काय सांगितलं होतं ते तो सांगतो. वचन 17, देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की मी आपल्या आत्म्यांचा मनुष्य मात्रावर वर्षाव करेन. आणि तो वर्षाव झालेला होता, म्हणून ते लोक अन्य भाषेत, वेगवेगळ्या भाषेत बोलत होते. तर देवाचा आत्म्याचा वर्षाव त्यांच्यावर झालेला होता, असं पेत्र सांगतो. तेव्हा तुमचे पुत्र व कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील. बघा, पवित्र आत्म्याचा वर्षाव केल्यानंतर, पवित्र आत्मा लोकांवर उतरल्यानंतर काय होईल? स्वप्न, दृष्टांत आणि संदेश. नंतर वचन 18, आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर, आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील. म्हणजे फक्त इस्रायल लोकांसाठी, 12 शिष्यांपुरतं, 120 जणांपुरतं नव्हतं. तो म्हणतो की सर्व लोकांसाठी, सर्व देशासाठी, सर्व राष्ट्रांसाठी पवित्र आत्म्याचं दान आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि तारण हे सर्व देशाच्या सर्व लोकांसाठी, मानव जातीसाठी आहे, तसं पवित्र आत्म्याचं दान सुद्धा सर्व लोकांसाठी आहे. हे पेत्र त्यांना सांगतो. काही जणांना असं वाटतं की पवित्र आत्म्याचं दान फक्त काही जणांना मिळत असतं, ते सर्वांनाच नसतं. पण तसं नाही आहे, तसं नाही आहे. दोन वेळेस पेत्र त्यांना सांगतो. आणि वचन 14 आणि वचन 22 मध्ये सुद्धा की अहो इस्रायल लोकांना या गोष्टी ऐका. तो ऐकण्याविषयी त्यांना सांगत आहे. आमेन. म्हणजे ऐकणं हे किती महत्वाचं आहे बघा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपण कसं ऐकतो ते ऐकण्याबद्दल काय सांगितलं बघा. लूक शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 18व वचन. जेव्हा आपण उपदेश किंवा संदेश ऐकतो त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे बघा. यास्तव तुम्ही कसे ऐकता याविषयी जपा. म्हणजे कसं ऐकतो हे महत्वाचं आहे का? हो. तुम्ही कसे ऐकता याविषयी जपा. ज्याच्याजवळ आहे त्याला दिलं जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतलं जाईल. म्हणजे जर नीट काळजीपूर्वक ऐकलं तर देव तुम्हाला अधिक प्रकटीकरण देईल, अधिक गोष्टी समजायला लागतील. पण जर योग्य रीतीने नीट जर ऐकलं नाही तर जे ऐकलेलं आहे ते पण लक्षात राहणार, ते पण विसरणार. काय माहित काय संदेश, काय माहित ब्रदर काय बोलतो.
म्हणून प्रभू येशू म्हणतो तुम्ही कसे ऐकता याविषयी जपा. का? कारण जर नीट ऐकलं तर तुम्हाला जास्त दिलं जाईल, आणि नीट जर नाही ऐकलं तर जे आहे ते पण काढून घेतलं जाईल, म्हणजे तुम्हाला तुमच्या डोक्यातून ते निघून जाईल. आमेन. आता पेत्र त्यांना सांगत आहे, आणि पेत्र सांगतो 16 ते 21 मध्ये की हे जे झालं हे संदेष्टाने सांगितलेली भविष्यवाणी होती, प्रॉफेसी. ती भविष्यवाणी त्या दिवशी तो म्हणतो आजच्या दिवशी पूर्ण झालेली आहे. आणि ती भविष्यवाणी आपल्याला योएल 2:28 ते 32 मध्ये पाहायला मिळते. योएल संदेष्टाचं पुस्तक याचा 2रा अध्याय जुन्या करारामध्ये योएल 2 आणि वचनं 28 ते 32 या ठिकाणी आपण ही भविष्यवाणी वाचतो की योएल संदेष्टाने जे लिहिलेलं होतं ते पूर्ण झालेलं आहे. यानंतर असे होईल की मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करीन. कित्येक शेकडो वर्षापूर्वी योएल संदेष्टा होऊन गेला, आणि त्याने इस्रायल लोकांना ही भविष्यवाणी केली, सांगितलं होतं की यानंतर शेवटच्या काळात असे होईल की परमेश्वर त्याच्या आत्म्याचा वर्षाव करील. तेव्हा तुमचे पुत्र व कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील. संदेश या ठिकाणी एक्झॅक्ट शब्द आहे भविष्यवाणी किंवा प्रॉफेसी. पवित्र आत्म्याचा अभिषेक किंवा पवित्र आत्मा मिळायचं लक्षण काय आहे? भविष्यवाणी किंवा संदेश, स्वप्न आणि दृष्टांत. एका शब्दात सांगायचं म्हणजे सुपर नॅचरल किंवा दैवी, जे मानवी बुद्धीच्या ज्ञानाच्या पलीकडे ते आमेन, ते देवाचा आत्मा क्षणात दाखवतो. कोणाचा काय प्रॉब्लेम, कोणाची काय अडचण, कोणाचं काय, कोणत्या ठिकाणी कोणता संदेश द्यायचं, कोणाबद्दल काय, हे पवित्र आत्म्याच्या द्वारे होत असतं. हे मानवी बुद्धीने नाही. आणि मग तो म्हणतो मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुरांचे लोट चिन्हे दाखवेन वगैरे वगैरे. तर ही जी भविष्यवाणी आहे ही पेत्र म्हणतो पूर्ण झालेली आहे. आता ह्या भविष्यवाणीमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी तो आपल्याला सांगतो. पेत्राच्या खुलाशामध्ये, उपदेशामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी तो सांगतो. वचन 17 आणि 18 जे तो सांगतो की शेवटच्या दिवसात असे होईल, लिहिलं होतं. म्हणजे शेवटचे दिवस केव्हा सुरू झाले? पेंटेकॉस्टच्या दिवशी, ज्या दिवशी पवित्र आत्मा शिष्यांवर उतरला. 2022 वर्षापूर्वी शेवटचा काळ सुरू झाला. पुष्कळांना वाटतं की काळ, शेवटच्या काळात आपण आहोत म्हणजे आता सुरू झाला किंवा होणार आहे. नाही नाही नाही, तो शेवटचा काळ आता संपत आलेला आहे. शेवटचा काळ तेव्हा सुरू झालेला आहे. शेवटचा काळ किंवा लास्ट डेज शास्त्राप्रमाणे काय आहे की प्रभू येशूचं पहिलं जगात येणं मनुष्य म्हणून, आणि दुसरं येणं, ह्याच्या मधला जो कालावधी आहे त्याला शेवटचा काळ म्हटलेला आहे. लिहून घ्या. लास्ट डेज, द पिरियड बिटवीन जीसस फर्स्ट अँड सेकंड कमिंग. प्रभू येशूच्या पहिल्या आणि दुसऱ्या आगमनाच्या मधला जो काळ आहे त्याला शास्त्रात शेवटचा काळ म्हटलेला आहे. तर पहिला पॉइंट हा की शेवटचा काळ तेव्हा सुरू झाला. दुसरा पॉइंट वचन 19 आणि 20 मध्ये, वर आकाशात उत्पात, खाली पृथ्वीवर चिन्हे म्हणजे रक्त, अग्नी, धूम्र, रूप, वाफ. परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय, चंद्र अंधकारमय होईल. म्हणजे हे निसर्गातले चिन्ह. म्हणजे काय की हिंसाचार, जगातील वातावरणात बदल, आणि ते आपण पाहत आहोत. नॅचरल डिझास्टर्स, नैसर्गिक आपत्ती, भूकंप, जलप्रलय वगैरे वगैरे. तो म्हणतो देवाच्या आत्म्याचा वर्षा होईल, नंतर त्याच्या दुसऱ्या येण्याच्या अगोदर ह्या गोष्टी घडतील. नैसर्गिक आपत्ती, हिंसाचार, लढाया. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत हे काय आहे? देवाचा कोप किंवा देवाचा क्रोध आहे. म्हणून दुसरा पॉइंट काय आहे की ह्या पवित्र आत्म्याच्या वर्षावानंतर, ह्या कृपेच्या काळानंतर
देव जगाचा न्याय करील किंवा देवाचा कोपाचा वर्षाव होईल. हा सेकंड पॉईंट, ही दुसरी महत्वाची गोष्ट. पेत्र म्हणतो की देवाने त्याचा पवित्र आत्माचा वर्षाव केला, पवित्र आत्मा पाठवला, म्हणजे एक नव्या युगाची सुरुवात झाली. ज्या युगाला मंडळीचं युग किंवा चर्च एज असं म्हटलेलं आहे, ज्याला कृपेचा काळ म्हटलेला आहे, जो हे दर्शवतो की कृपेच्या काळानंतर लगेच देव जगाचा न्याय करणार आहे. हा काळ कृपेचा संपल्यानंतर लगेच जगाचा न्याय होणार आहे. हे पेत्र त्याच्या उपदेशामध्ये तिथे जमलेल्या लोकांना सांगत आहे, आणि हे शास्त्रातून तो आज तुम्हाला मला सांगत आहे. तिसरी गोष्ट, हे जरी असं होणार आहे तरी तो एक धीराचं आशेचं वचन देतो. वचन 21 मध्ये तो सांगतो, तेव्हा असे होईल. तेव्हा म्हणजे केव्हा? जेव्हा हे उत्पात, नैसर्गिक आपत्ती, देवाचा क्रोध प्रगट होत असताना, तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचे नाव घेऊन त्याचा धावा करील तो तरेल. ही एक आशा आहे. तो म्हणतो त्या काळात जरी असं झालं, जरी असं होणार आहे, पण जे लोक देवाकडे वळतील, प्रभूशीवर तारणारा म्हणून विश्वास ठेवतील, ते तारले जातील, त्यांचं तारण होईल. त्यांचा बचाव देवाच्या न्यायापासून आणि क्रोधापासून होईल. हे तो पेत्र त्या उपदेशात सांगतो. म्हणून ह्या पेत्राच्या उपदेशाचा पहिला पॉईंट काय? पेत्राने केलेला खुलासा, वचन 14 ते 21, पीटर्स एक्सप्लेनेशन. आता दुसरी गोष्ट, दुसरा पॉईंट या उपदेशातला, वचन 22 ते 36 मध्ये देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला तो देव आणि प्रभू आहे हे कसं सिद्ध केलं. हाऊ गॉड ऑथेंटिकेटेड जीसस ॲज बोथ लॉर्ड अँड क्राइस्ट. दुसरा पॉईंट काय? 22 ते 36 मध्ये की देवाने प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे हे कसं सिद्ध केलं, हे तो सांगतो. वचन 22 ते 36. म्हणून म्हणतो की तुमच्याजवळ शास्त्र पाहिजे आणि ते समोर पाहिजे, म्हणजे मग तुम्हाला त्याच्यातून फॉलो करता येईल की मी जे सांगतो, कोणी जे सांगतं ते शास्त्रात आहे का. आता 4 प्रकारे देवाने जगाला सिद्ध करून दाखवलं की प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे, तो प्रभू आहे, तो ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त आहे. 4 वेज, 4 प्रकारे. पहिलं वचन 22 मध्ये तो म्हणतो, अहो इस्रायल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नासोरे येशू याच्याद्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखवली त्यांची तुम्हाला माहिती आहे. कशा रीतीने देवाने सिद्ध केले की येशू ख्रिस्त देव आहे, की प्रभू येशूने जे चिन्हाने चमत्कार केले, लोकांना बरं केलं, अशुद्ध आत्म्यापासून मुक्त केलं, हे जे महत्कृत्य ह्याच्याद्वारे. पहिला पॉईंट काय? थ्रू हिज मिरॅकल्स, थ्रू हिज मिरॅकल, त्याच्या चमत्काराच्या द्वारे. दुसरी गोष्ट वचन 23, तो देवाच्या संकल्पाप्रमाणे व पूर्वज्ञानाप्रमाणे तुमच्या स्वाधीन झाल्यावर. म्हणजे देवाने हे संकल्प केला होता, प्लॅन केला होता, आणि देवाला हे माहीत होतं. हे काय अचानक झालं नाही. येशू ख्रिस्ताला क्रुसावर दिला, या देवाचा प्लॅन होता मानव जातीच्या आपल्या तारणासाठी. तर त्या प्लॅननुसार तो म्हणतो हे घडलं. तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्याच्या हाताने वधस्तंभावर खेळून मारले. आता जे लोक प्रभू येशूला विरोध करणारे आहेत ते तिथं हजर आहेत. ज्यांनी थट्टा केली की हे लोक पिलेले आहेत ते तिथं हजर आहेत. जे येशू ख्रिस्ताला मसीहा मानत नाहीत तेच समोर हजर आहेत. आणि ह्या सर्व लोकांना उद्देशून पेत्र बोलत आहे की तुम्ही त्याला वधस्तंभावर खेळून मारले. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्याचा आरोप तो थेट ह्या लोकांवर करत आहे. म्हणजे किती धैर्य आलं. पण हे धैर्य कुठून आलं? पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळालं. देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर धैर्याचा, सामर्थ्याचा व संयमपणाचा आत्मा दिला. पवित्र आत्मा धैर्याचा आत्मा आहे, भित्रेपणाचा नाही. तो सांगतो की तुम्ही त्याला वधस्तंभावर दिलं, पण जे तुम्ही केलं ते देवाने अगोदरच प्लॅन केलं होतं, त्याच्याप्रमाणे तुम्ही केलं.
जे घडलं प्रभू येशूला धरून देण्यात आलं, हे देवाचा प्लॅन होता की असं व्हावं, आणि तसं झालं. म्हणजे कसं देवाने सिद्ध केलं की येशू ख्रिस्त देव आहे? पहिलं त्याच्या चमत्काराच्या द्वारे, वचन 22. दुसरी गोष्ट त्याच्या मरणाच्या द्वारे, की ज्याला वधस्तंभावर खेळण्यात आला. तिसरी गोष्ट देवाने कसं सिद्ध केलं? वचन 23, तो देवाच्या संकल्पाप्रमाणे धरून अधर्माच्या खिळून मारिले. वचन 24, त्याला देवाने मरणाच्या वेदनापासून सोडून उठविले त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे. तिसरी गोष्ट थ्रू हिज रेझरेक्शन. येशू ख्रिस्त देव आहे कशावरून? त्याच्या चमत्काराच्या द्वारे, त्याच्या मरणाच्या द्वारे आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे. हे 3 पॉइंट पेत्र ह्या लोकांना उपदेशात सांगत आहे. बघा, उपदेशामध्ये आपण गप्पा गोष्टी आणि इतर अनुभव न सांगता देवाचं वचन सांगायचं असतं, आणि ते पण जसंच्या तसं सांगायचं असतं. तो संदेश पवित्र आत्म्याच्या प्रेरणे असतो. देवाचा पवित्र आत्मा देवाचं वचन घेऊन ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणात कार्य करतो, आणि मग त्यांना ख्रिस्त कळतो आणि ते देवाच्या राज्यात येतात. म्हणून आत्मा आणि वचन हे एकत्रित कार्य करतात, आणि ही पहिल्यापासून उत्पत्ती 1 मध्ये आपण वाचतो की प्रारंभ देवाने आकाश पृथ्वी निर्माण केली, जलाशयावर अंधकार होता, देवाचा आत्मा जलाशयावर तळपत राहिला, आणि देव बोलला. पवित्र आत्मा हजर होता आणि देव शब्द बोलला, म्हणजे वचन. आणि जेव्हा बोलला प्रकाश हो, तेव्हा तसे झाले. म्हणजे आत्मा आणि शब्द एकत्र आल्यानंतर निर्मिती होत असते. तसं पवित्र आत्मा आणि वचन हे एकत्र आल्यानंतर आपली नवी निर्मिती होत असते. जे आपल्या जीवनात अस्तित्वात नाही ते घडून येत असतं. आमेन. तर पहिली गोष्ट चमत्काराच्या द्वारे येशू ख्रिस्त देव आहे. दुसरी गोष्ट त्याच्या मरणाच्या द्वारे, आणि तिसरी गोष्ट त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे. आणि हे सर्व देवाचा प्लॅन होता. यशाया 53:10 मध्ये सांगितले की त्याला खेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. यशाया 53:10. आणि मग आणखी काय? 24 ते 32 मध्ये त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे सिद्ध झालं की तो देवाचा पुत्र आहे, तो देव आहे. तो मरण पावला नाही, तर तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, आणि पुन्हा उठल्याने सिद्ध झालं की तो देव आहे. तो पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र ठरला. रोमकरास 1 मध्ये सांगितलेला. हे सिद्ध झालं की तो इतर देवांपैकी एक देव नाही, कोणीतरी थोर पुरुष संत महात्मा नाही, तर तो देव आहे, कारण तो मेलेल्यातून पुन्हा उठलेला आहे. तो सदा सर्व काळ जिवंत आहे. हे पेत्र सांगतो 24व्या वचनामध्ये. आणि हे देखील तो म्हणतो, वचन 24, त्याला म्हणजे प्रभू येशूला देवाने मरणाच्या वेदनापासून सोडून उठविले, कारण त्याने मरणाच्या स्वाधीन राहावे हे अशक्य होते. शक्यच नव्हतं, है ना. दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, मी प्रभूला आपल्या पुढे नित्य वाहिले आहे, मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. याच तो माझे हृदय आनंदित व माझे जीव उल्हासित झाली. आणखी माझा देहही आशेमध्ये निवास करील, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. हे दावीद म्हणतो. पण दावीदाचं शरीर कुजलं का? हो. दावीद परत जीवन झाला का? नाही. म्हणजे दावीदाने हे जे स्तोत्र लिहिलं त्या काळामध्ये हे त्याच्याबद्दल होतं का? नाही. ही येशू ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी होती. दावीद एक राजा पण होता, एक भविष्यकर्ता पण, संदेष्टा पण होता. आमेन. म्हणून तो म्हणतो वचन 27 मध्ये की तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. दावीद अधोलोकात गेला का? नाही. मग वचन 28, जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत, तू आपल्या दर्शनाने मला हर्षभरित करशील. आता हे जे दावीदाने 16व्या स्तोत्रात म्हटले होतं, स्तोत्र 16 मध्ये, ही भविष्यवाणी प्रभू येशूचं पुनरुत्थान झालं तेव्हा पूर्ण झाली. हे दावीदाने स्वतःविषयीने येशू ख्रिस्ताबद्दल लिहिलेलं होतं.
म्हणजे पुनरुत्थानाद्वारे सिद्ध झालं की प्रभू येशू ख्रिस्त देव आहे. पहिल्या उपदेशामध्ये जमलेल्या लोकांना पेंटिकॉस्टच्या दिवशी, त्या सणाच्या दिवशी, त्या गर्दीला पेत्र उपदेश करून काय सांगत आहे की येशू ख्रिस्त कोण आहे हे तो त्यांना सांगत आहे. तो जो मारला गेला पुनरुत्थान झालाय कशासाठी ते तो सांगत आहे. म्हणजे उपदेश कशाबद्दल असतो, कोणाबद्दल असतो, त्या देवाबद्दल, येशू ख्रिस्ताबद्दल असतो. उपदेश म्हणजे साक्ष नाही, उपदेश म्हणजे आपले अनुभव नाही, उपदेश म्हणजे देवाचं वचन गाजवणे. आमेन. त्याच्यावर आपलं ओपिनियन देणे नाही, मला असं वाटतं, मला तसं होत नाही. वचन काय सांगतं ते सांग, वचन गाजव. आमेन. आणि मग पाचवी गोष्ट सांगतो वचन 33 ते 36 मध्ये की कसं प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र ठरला. यास्तव तो देवाच्या उजव्या हस्ते उच्चपदी बसलेला आहे. म्हणजे स्वर्गारोहण झालं, तो स्वर्गात देहासकट घेतला गेला, देवाच्या उजवीकडे बसला व त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन प्राप्त झाले आहे. ते त्याने तुम्ही जे पाहता ऐकतात ते ओतिले आहे. पाचवी गोष्ट, येशू ख्रिस्त देव आहे, देवाचा पुत्र आहे. हे कसं त्याने सिद्ध केलं? पहिलं त्याच्या चमत्काराच्या द्वारे, दुसरं त्याच्या मरणाच्या द्वारे, तिसरं पुनरुत्थानाच्या द्वारे, चौथी गोष्ट त्याच्या स्वर्गारोहणाच्या द्वारे, आणि पाचवी गोष्ट त्याने पवित्र आत्मा जगात पाठवला त्याच्याद्वारे. तो पवित्र आत्म्याचा जो वर्षाव केला तो म्हणतो त्याच्याद्वारे हे सिद्ध झालं की देवाने त्याचं वचन पूर्ण केलेलं आहे. म्हणून पहिल्या भागामध्ये संदेशाच्या 14 ते 21 मध्ये पेत्राचा खुलासा आहे. दुसरा 22 ते 36 मध्ये देवाने येशू ख्रिस्ताला देव प्रभू कसे सिद्ध केलं ते आहे. आणि तिसरा पॉइंट जमावाचा प्रतिसाद आणि पेत्राचे उत्तर. आता हा उपदेश केल्यानंतर जे लोक ऐकत होते, त्याच्यात यहुदी होते, विधर्मी होते, वेगवेगळ्या जाती धर्माचे जे ऐकत होते, त्यांचा रिस्पॉन्स, त्यांनी कसा प्रतिसाद दिला आणि पेत्राने काय उत्तर दिलं हे आहे 37 वचन. थर्ड पॉइंट, द क्राउड्स रिस्पॉन्स अँड पीटर्स रिप्लाय. 37 to 41, 37 ते 41 वचन. 37 काय झालं हे ऐकून, म्हणजे पेत्राने जो उपदेश केला आणि येशू ख्रिस्ताबद्दल जे सांगितलं हे ऐकून त्यांच्या अंतकरणाला चुरचूर लागली. काहीतरी त्यांच्या मनात, खोल मनात झालं, चुटपुट लागली, चुरचूर लागली. आणि ते पेत्र व इतर प्रेषिता यांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे. पेत्राने उपदेशात त्यांच्यावर डायरेक्ट आरोप केलाय की तुम्ही त्या येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं, तरी कोणी चिडलं नाही, रागवलं नाही. उलट ते यांना ब्रदर म्हणतात, बंधू म्हणतात. की ते त्यांना चुटपुट लागली, चुरचूर लागली आणि ते म्हणतात की बंधुजन हो, आम्ही काय करावे. ते होऊन विचारायला लागले. का? पवित्र आत्मा त्यांच्या अंतःकरणात कार्य करत होता. त्यांच्यामध्ये ती उत्सुकता, त्यांना कळलं की आपण दोषी आहोत देवासमोर, आपण पापी आहोत. ज्याला आपण वधस्तंभावर मारून टाकलं, ज्याला विरोध केला, तो तर देव होता, देव आहे, आणि तो तर जिवंत आहे आणि स्वर्गात आहे, आणि एक दिवशी तो जगाचा न्याय करणार आहे आणि आपला न्याय करणार आहे. आणि मग आपण त्याच्या पुढे उभं राहू तेव्हा काय होईल. ह्याच्यामुळे ते घाबरले, त्यांना सुरसूर लागले आणि ते म्हणतात की आम्ही काय करावे. आणि पेत्राने काय उत्तर दिलं वचन 38 मध्ये. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावात बप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. पेत्र काय सांगतो? फॉर्म भरा, आमच्या चर्चला या, आम्हाला जॉईन व्हा, असं सांगतो का? नाही. पेत्र त्यांना म्हणतो की तुम्ही पश्चाताप करा, आपलं पाप कबूल करा की देवासमोर आपण पापी आहोत, आणि विश्वास धरा की येशू ख्रिस्त हा तुमचा तारणारा आहे, देव आहे. त्याने तुमचे पाप वाहिले, तुमची शिक्षा भोगली. पश्चाताप करा आणि पापाची क्षमा व्हावी म्हणून प्रभू येशूच्या नावात बप्तिस्मा घ्या. पश्चाताप नंतर बप्तिस्मा. पश्चाताप केल्याशिवाय कोणी बप्तिस्मा घ्यायचा नसतो. येशू ख्रिस्ताची सुवार्ता काय हे कळल्याशिवाय
आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला समर्पण केल्याशिवाय कधीही बाप्तिस्मा घ्यायचा नसतो. जर घेतला तर तो शास्त्राप्रमाणे रॉंग आहे, चुकीचा आहे. आजकाल कोणत्याही कारणासाठी लोक बाप्तिस्मा घेतात. लग्न ठरलं म्हणून बाप्तिस्मा, चर्चला जॉईन होतं म्हणून बाप्तिस्मा, कशासाठी पण शास्त्रात सांगितलेलं आहे की सुवार्ता ऐकली, मनाला चुटपुट लागली, काय करावं? त्यांनी सांगितलं पश्चाताप करा, बाप्तिस्मा घ्या, हे त्याने सांगितलं. आणि म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळेल, आम्हाला मिळालं तसं. आणि मग तो म्हणतो वचन 39 मध्ये, कारण ते वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना, सर्व जे दूर आहेत त्यांना, म्हणजे जितक्यांना प्रभू तो देव स्वतःकडे बोलावेल तितक्यांसाठी आहे. तो म्हणतो हे जे वचन आहे, हे जे आम्ही सांगतो, हे जे प्रभू येशू ख्रिस्ताने केलं, हे फक्त आमच्यासाठी नाही, हे फक्त तुमच्यासाठी नाही, तर जितक्यांना ह्याच्यानंतर जितक्यांना देव बोलावील त्या सगळ्यांसाठी आहे. म्हणजे आज तुमच्या माझ्यासाठी पण आहे. नाही पण पवित्र आत्म्याचं सगळ्यांसाठीच असतं का बरोबर? हो, सगळ्यांसाठीच असतं. ते काही स्पेशल विशिष्ट लोकांसाठी नसतं. जसं प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तारण सर्वांसाठी आहे, ती देणगी आहे, तशी पवित्र आत्मा आणखी एक देणगी आहे आणि ती पण सर्वांसाठी आहे. जसं प्रभू येशूवर विश्वास ठेवून आपण स्वीकारतो, तसं पवित्र आत्म्याला पण स्वीकारलं पाहिजे, त्याच्या अधीन झालं पाहिजे, त्याच्या सामर्थ्याने, ज्ञानाने भरलं गेलं. ती पण देवाची एक देणगी आहे. देव पित्याने 2 देणग्या दिलेल्या, एक त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि दुसरा त्याचा पवित्र आत्मा. आमेन. तो म्हणतो की हे दान सर्वांसाठी आहे, जितक्यांना देव बोलावेल त्यांच्यासाठी. आणखी त्याने पुष्कळ दुसऱ्या गोष्टी सांगून साक्ष दिली व बोध करून म्हटले की ह्या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तो म्हणतो ही कुटील भ्रष्ट पिढी आहे, भ्रष्ट जग आहे, याच्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव करा. कसा? देवाच्या राज्यात या, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, पश्चाताप करा, विश्वास ठेवा आणि त्याच्या राज्यात या. ह्याने बचाव आहे. आणि मग वचन 41 मध्ये काय आहे? वचन 41 मध्ये परिणाम, की काय परिणाम झाला? तेव्हा ज्यांनी त्याचे विचार, त्याचे वचन ग्रहण केले त्यांचा बाप्तिस्मा झाला. कोणाचा बाप्तिस्मा झाला? ज्यांनी त्याचं वचन ग्रहण केलं किंवा स्वीकारलं. बाप्तिस्मा कधी घ्यायचा असतो? वचन समजल्यावर, ते ग्रहण केल्यावर, स्वीकारल्यावर. नाही समजलं, परत एकदा रिपीट करतो. बाप्तिस्मा कधी घ्यायचा असतो? वचन ऐकल्यावर, समजण्यावर आणि विश्वास ठेवल्यावर. आमेन. ज्यांनी वचन ग्रहण केले तितक्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे 3000 मनुष्यांची त्यांच्यात भर पडली. त्या 120 होते आणि अचानक त्या दिवशी किती झाले? 3000. 120 यहुदी प्लस हे बाकीचे इतर देशातले, भाषेचे, जातीचे, धर्मातले, येशू ख्रिस्ताकडे वळलेले, ते त्या 120ला जॉईन झाले आणि चर्चचा किंवा मंडळीचा जन्म झाला. आणि अशा रीतीने इतिहासामध्ये पहिल्या शतकामध्ये मंडळीची सुरुवात झालेली आहे. चर्च कसं सुरू झालं? असं. चर्च कसं सुरू होतं? असं सुरू नाही होत. येशू ख्रिस्त कोण ही सुवार्ता गाजवली जाते आत्म्याच्या प्रेरणेने. मग ऐकल्यानंतर माणसाला कळतं देवाने काय केलं, येशू ख्रिस्ताने काय केलं. मग कोणीतरी विश्वास ठेवतो, म्हणतो आम्ही काय करायला पाहिजे. मग त्यांना सांगायचं पश्चाताप करू, प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घ्या. आणि मग ते घेतल्यानंतर ते मंडळीला, चर्चला जॉईन. तर ह्या रीतीने देवाच्या मंडळीची सुरुवात झाली आणि ह्या रीतीने मंडळीची सुरुवात होत असते. किती विशेष आहे. पण याचा सर्वात महत्त्वाचा भाग हा की आत्म्याच्या प्रेरणेने दिलेला संदेश. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जेव्हा आपण संदेश देतो तेव्हा काहीतरी होत असतं. पवित्र आत्म्याने भरलेला होता आणि आत्म्याच्या प्रेरणेने त्याने संदेश दिला. म्हणजे पवित्र आत्मा आणि वचन एकत्रित येतं त्यावेळेस काहीतरी होतं. आणि
एका देवाच्या सेवकाने असं म्हटलेलं आहे, पेत्राने एक संदेश दिला आणि एकाच वेळेस एकाच दिवशी 3000 लोक देवाकडे वळले. आज 3000 संदेश दिला पण एकही माणूस वळत नाही. का? कारण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि अभिषेक नसतो. म्हणून आपण हे लक्षात ठेवू की संदेश हा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने द्यायचा असतो. त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आणि देवाचं वचन कार्य करतं आणि येशू ख्रिस्त त्याची मंडळी बांधतो, तिची रचना करतो. आणि मग पुढं काय झालं हे आपण पुढच्या संदेशात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू. प्रेज द लॉर्ड.